नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने घरी आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये खातो तशी व्हेज बिर्याणी कशी बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत। तर रेसिपीला आता सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक वाटीभर एवढा फ्लावर घेतलाय चिरून, जास्त बारीक नाही चिरलाय। त्यानंतर इथे गाजर घेतली आहे चिरून उभी आणि इथे आहे ही फरसबी। त्यानंतर बटाटे घेतलेत, साली काढून फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मी 2 चमचा एवढी आलं लसणाची पेस्ट घातली आहे, पुदिना घातला बारीक चिरून। त्यानंतर तळलेला कांदा तेलामध्ये छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी इथे दही घातलेला आहे आणि आता सुखे मसाले घालतोय। शाही बिर्याणी मसाला मी इथे वापरले 2 चमचे। त्याच्यामध्ये अख्खे मसाले सुद्धा असतात तर ते मी काढून घेतले आणि फक्त पावडर वापरली आहे। त्यानंतर 1.5 चमचाभर इथे मी लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मॅरिनेशनला ठेवायचं। व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनिटं आपण हे बाजूला ठेवणार आहोत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। त्यानंतर इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पाणी घालते आणि आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, पण मी ते भिजत ठेवलेला नाही आहे, धुवून घेतलं आहे फक्त स्वच्छ पाण्याने। आणि त्यानंतर खडे मसाले घेतलेत मी इथे काही, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेत कोणते कोणते खडे मसाले आहेत ते। इथे मी एका पोटलीमध्ये बांधून घेतले, पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी ही पोटली जी आहे ती सोडते। थोडीशी फ्लेवर जो आहे तो पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर मी काढून घेते। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा घी घालते। घीने काय होईल, तांदूळ जो आहे तो छान मोकळा होईल, चिकटणार नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा जी आपण पोटली काढून ठेवली होती ती पुन्हा घालते त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तो पाण्यात उतरेल आणि जेव्हा आपला भात शिजेल त्याच्यासोबत तो फ्लेवरसुद्धा खूप छान लागेल आणि खडे मसाले दाताखाली सुद्धा येणार नाहीत। तर आता इथे तांदूळ शिजत घालते मी। 85 to 90% कुक करून घेते, म्हणजे काय होईल, भाज्या पण शिजवून घेणार आणि तांदूळ पण शिजवून, मग तो अगदी व्यवस्थित आपला असा बिर्याणीचा भात जो आहे तो छान बनेल। तर काय करते मी 90% राईस जो आहे तो शिजवून घेतला आहे। त्यानंतर इथे झाऱ्याच्या मदतीने पाण्यातून मी राईस जो आहे तो काढून घेते। पाण्यात ठेवला तर त्या पाण्याच्या वाफेने भात जो आहे तो पूर्ण शिजेल, त्याच्यामुळे काढून घ्यायचा आहे। त्यानंतर फायनल स्टेपसाठी आपण ज्या टोपामध्ये बिर्याणी करणार आहोत त्या टोपामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। एक कांदा मीडियम आकाराचा कापून घ्यायचा, तो घालायचा, थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये मटार किंवा हिरवे वाटाणे घालायचे आणि ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे 2 ते 3 मिनिटांसाठी। त्यानंतर ज्या मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या। आता इथे भाज्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत, नाहीतर कच्च्या राहतील त्या। तर काय करायचं, मी इथे मॅरिनेशनच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालते, म्हणजे सर्व मसाला जो आहे तो सुद्धा ह्यासोबत येईल। तर पाणी घालून मी आता इथे झाकण ठेवते। 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून मी शिजवून घेते। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे छान उकळी आली आहे, पाणी सुटलं आहे, थोडं एक्स्ट्रा आपण घातलं होतं। त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता बटाटा शिजला आहे की नाही तो चेक करून घ्यायचा। जर बटाटा शिजला असेल 10 ते 15 मिनिटांनंतर तर आपल्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या गेल्या असणार आहेत। त्यानंतर काय करायचं, खूप पाणी भाजीमध्ये नसलं पाहिजे, नाहीतर मग भात जो आहे तो खूप जास्त ओलसर बनेल। तर खूप पाणी असेल तर आटू द्या पाणी आणि मग भात वरतून घाला, नाहीतर मग आपली जी बिर्याणी आहे ती बिर्याणीसारखी होणार नाही, खिचडीसारखी होईल। त्याच्यामुळे पाणी जर असेल ग्रेव्हीमध्ये खूप तर थोडं आटू द्या। एक जी कन्सिस्टन्सी मी दाखवली आहे त्या प्रमाणामध्येच आपल्याला पाणी ठेवायचं आहे। त्यानंतर वरतून एकसारखा असा भात लावून घ्यायचा। मी इथे एकच लेअर लावला आहे, खूप भाज्या असतील तुमच्याकडे, खूप मसाला असेल तर तुम्ही 2-3 लेअर लावू शकता। त्यानंतर वरतून 1 चमचा लिंबाचा रस आणि हिरवा आणि ऑरेंज फूड कलर मी वापरलेला आहे, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। पुदिना आणि कोथिंबीर वरतून घालते बारीक चिरलेली। त्यानंतर मी तळलेला कांदा घालते वरतून आणि केसर दूध घालते, नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल। तुम्ही 1 चमचा वरतून तूपसुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे झाकण ठेवते मी आणि एकसारखा असा फ्लेवर येण्यासाठी काय करायचं, दम लागण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। व्यवस्थित तवा गरम करून घ्यायचा आधी, त्यानंतर टोप ठेवायचा आणि टोपावरती मी वजनदार असं भांडं ठेवलं आहे वरती झाकणावर, म्हणजे काय होईल, वाफ बाहेर येणार नाही। 1 10 मिनिटं आपल्याला ही वाफवून घ्यायची, एकदम सुंदर असा फ्लेवर येतो
भात 90% आपण शिजवून घेतला आहे, त्याच्यामुळे तो असा फुलला जातो. एक 10 मिनटं बारीक फ्लेमवरती आपल्याला ठेवायचा आहे टोप, आणि मग बिर्याणी जी आहे ती तयार होते. आता इथे अगदी परफेक्ट अशी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा ही अगदी सोप्या पद्धतीने मोजक्याच भाज्या वापरून बिर्याणी घरच्या घरी बनवू शकता. तर नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.